हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ छानपैकी साडी नेसून आम्ही गेलो होतो बहिरीची ओटी भरायला. दरवर्षी बहिरी सानेवर बसला की आम्ही ओटी भरायला जातो. तर आम्ही सकाळ सकाळ गेलो होतो कारण इतकी गर्दी असते आणि मग नंतर व्यवस्थित दर्शन घेता येत नाही. आणि सानेवर ओटी भरून झाली की त्यानंतरची ठरलेली गोष्ट असते ती म्हणजे जुगाईच्या देवळात म्हणजे जोगेश्वरी मातेच्या देवळात तिची ओटी भरणं. आणि गेल्या वर्षी लग्न झालं नव्हतं माझं, त्याच्यामुळे आईबरोबर मी आत्तापर्यंत जायचे ओटी भरायला. पण यावेळेला मी स्वतः ओटी भरायला गेले होते आणि त्यानंतर आम्ही सगळे गेलो होतो नाश्ता करायला. खरं तर माझा उपवास होता त्याच्यामुळे मी काही खाल्लं नाही. रत्नागिरीत आल्यावर एक गोष्ट चांगली असते की कुठले प्लॅन बनवावे नाही लागत. आपोआप सगळे घडत असतात. आणि त्यानंतर मी काही खाल्लं नव्हतं म्हणून आईने घरी आल्या आल्या मस्त मला बनाना चिप्स दिले. ते खाऊन रात्री आईने उपवास सोडण्यासाठी काजूची भाजी करायचं ठरवलं होतं आणि काजू सोलायचं काम दिलं होतं तेजसला आणि मी घेतलं होतं आमरस करायचं काम. लोकांचे आंबे खाऊन झाले, पण मी काय अजून आंब्याचं नवं केलं नव्हतं. मग आईला म्हटलं उपवास पण सोडायचा तर आमरस पुरीच करू. म्हणून मग मस्तपैकी मी आमरस बनवला होता आणि तेजसने काजू सोलायचं एवढं मोठं काम करून दिलं होतं. त्याच्यामुळे त्याला जरा मका उकडून दिला खायला. त्याचा अभ्यास करता करता ते खाईल म्हणून. आणि आई आणि मी घेतल्या मग पुऱ्या बनवायला. मला ना पुरी आमरस प्रचंड आवडतं. मला खरं तर गोड फार आवडत नाही, पण काही काही पदार्थ आहेत पुरणपोळी, आमरस हे फार आवडीने खाते मी. त्यानंतर आई, बाबा आणि मी आम्ही तिघांनी पूजा करून घेतली उपवास सोडायचा होता म्हणून. आणि त्यानंतर मस्त काजूची भाजी, आमरस पुरी अशा सगळ्यांनी सोडला उपवास.